काय नेमक्या प्रतिक्रिया आल्या या आपण पाहिल्या। पण मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य सुद्धा केला आहे आणि देशाला नवीन संरक्षण मंत्री मिळालेत। आता अरुण जेटली हे देशाचे पुन्हा एकदा नवीन संरक्षण मंत्री असतील। आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मोदी सरकारची स्थापना झाली होती 2.5 वर्षापूर्वी त्यावेळेस अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय या दोन्ही मंत्रालयांचा पदभार जो आहे तो अरुण जेटली यांच्याकडे होता। आज दुपारी राष्ट्रपती भवनातून ही माहिती आता दिली गेली। बघा आपण बघतोय गोव्यामध्ये अनेक घडामोडी सध्या घडतायत। याच घडामोडींबद्दल आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य आहेत। प्रमोद, काय नेमकी गोव्यातली ही परिस्थिती आहे? कारण एकीकडे आपण पाहिलं निकाल ज्यावेळेस आले काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष होता, भाजप नंबर 2 चा पक्ष होता, एक त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती। पण भाजपनं बाजी मारलेली आहे। या सध्या सत्ता समीकरणांमध्ये या गणितांमध्ये काय नेमकी परिस्थिती गोव्यातली आहे? गोव्यातील राजकीय परिस्थिती ही नेहमीच विचित्र ठरत आलेली आहे आणि यावेळी काही वेगळं घडलं असं मला वाटत नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे काही घडलंय त्याकडे बघतो। पहिला दृष्टिकोन झाला तो कायदेशीर दृष्टिकोन, दुसरा झाला तो नैतिकतेचा दृष्टिकोन आणि तिसरा हा राजकीय दृष्टिकोन। म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जे काही घडलंय त्याच्यात गैर असं काहीच नाहीये, ते कायद्याच्या चौकटीत बसणार आहे आणि त्या दृष्टीने ते झालेलं आहे। दुसरा आहे तो नैतिक भाग। नैतिक भाग जर म्हणायचा झाला तर हा जर जनादेश जर आपण बघितला तर निश्चितच तो सत्ताधारी भाजपा सरकारच्या विरोधात होता। म्हणजे बहुमतात असलेल्या भाजपा सरकारला लोकांनी तेरावर आणून ठेवलं होतं। अशा परिस्थितीत सरकार करणं नैतिकदृष्ट्या किती योग्य हा फार मोठा प्रश्न आहे। आणि तिसरी गोष्ट जी आहे ती राजकीय आहे। मला वाटतं राजकीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर जेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार आहे त्याचबरोबर भाजपाला निकट असे राज्यपाल गोव्यात आहे आणि मनोहर पर्रीकरांसारखा नेता हा निकाल ज्या दिवशी जाहीर झाले त्या रात्रीपासून सरकार स्थापनेसाठी हालचाली त्यांनी सुरू केलेल्या आणि त्याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं की सरकार स्थापनेसाठी भाजपा जे काही करायचं असेल ते सर्व काही करेल। असं असतानाही काँग्रेस पक्षाने जो गलथानपणा दाखवला, म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड 24 तास झाले तरी करणं त्यांना जमलं नाही। एरवी एका नॉर्मल परिस्थितीमध्ये 24 तास हा फार मोठा कालावधी नाहीये, पण ज्या वेळेला केंद्रात भाजपाचं सरकार आहे, गोव्यात मनोहर पर्रीकरांसारखे नेते सरकार स्थापनेसाठी हालचाली करत आहेत, त्यावेळेला काँग्रेसमधील जी अंतर्गत धुसफूस आहे आणि हेवेदावे आहेत ते बाजूला ठेवून भाजपा सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या एकमेव उद्देशाने जर या पक्षाने घडामोडी केल्या असत्या, रणनीती आखली असती तर मला निश्चितच वाटतं ही परिस्थिती आली नसती। काँग्रेसचा गलथानपणा भाजपाला सध्या साधनसुचिता आणि नैतिकतेचं तेवढं पडलेलं नसल्यामुळे सरकार स्थापणं हे एकमेव ध्येय आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी व्यवस्था, मला वाटतं या तिन्ही दृष्टिकोनातून सध्या ही परिस्थिती उद्भवलेली आहे। ॲब्सोल्युटली प्रमोद, पण सध्या आपण पाहिलं तर भाजपला यापुढे कठीण जाणार आहे का? कारण एकीकडे लक्ष्मीकांत पार्सेकर होते ज्यांचा दणदणीत पराभव या निवडणुकांमध्ये झाला। पूर्वीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ज्यांना एक प्रमोशन मिळालेलं, संरक्षण मंत्री ते झालेले, त्यांना परत आता एकदा राज्यात यावं लागतंय। गोव्यामध्ये भाजपला लोकांनी असं नाकारायचं, परत भाजप सरकार स्थापन करणार। भाजपला गोवा राखण्यासाठी यापुढे म्हणजे पर्रीकरांना सुद्धा खूप मेहनत करावी लागणार आहे। तर निश्चितच म्हणजे जेव्हा असं आघाडीचं सरकार असतं आणि तीही आघाडी म्हणजे 3 आमदार एका पक्षाचे, 3 आमदार दुसऱ्या पक्षाचे आणि बाकीचे सगळे अपक्ष आमदार, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा ते निश्चितच सर्कस ठरणार आहे। पण जोपर्यंत केंद्रामध्ये भाजपाचं मजबूत सरकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या बाजूने कल असणारे राज्यपाल गोव्यात आहेत, तोपर्यंत कुणीही काहीही वेगळी हालचाल जरी केली तर ती किती यशस्वी होईल याविषयी मला तरी शंका आहे। जोपर्यंत केंद्रात सरकार आहे भाजपाचं तोपर्यंत मला वाटतं ऍटलिस्ट स्टॅबिलिटीचा किंवा स्थैर्याचा जो मुद्दा आहे तो तरी या सरकारला ग्रासणार नाही। पण 2019 सालात जेव्हा देशाच्या लोकसभा निवडणुका होतील पुन्हा, तेव्हा ही परिस्थिती काय असेल
आणि तेव्हाची समीकरणं काय असतील ते मात्र सांगणं आता शक्य नाहीये. अगदी थँक्यू व्हेरी मच प्रमोद या संपूर्ण माहिती संदर्भात. आपण